सोलापूरमध्ये रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार. गरिबांचं धान्य मोठ्या व्यापाऱ्यांना वितरित. सामान्यांना लुबाडण्याची एकही संधी काही समाजकंटकांकडून सोडली जात नाही. रेशन माफियांवर कारवाई होणार का? शासनाकडून गोरगरीब जनतेकरिता येणारे रेशनिंग धान्य गोदामात आल्यावर ते रास्त भाव धान्य दुकानांवर न पोहोचवता खासगी व्यापाऱ्यांच्या मार्फत मोठ्या व्यापाऱ्यांना वितरित केले जात असल्याने रेशनिंग धान्याचा काळा बाजार होत असल्याने अशा रेशनिंग माफियांवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत. महसूल कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागातील रास्त धान्य दुकानांकडून शासकीय गोदामात आलेलं धान्य रेशनिंग कार्डाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला वितरित न होता सदर धान्य गोदामाजवळील दुकानदारांकडून रेशनिंग एजंटद्वारे खासगी व्यापाऱ्यांकडे अवाढव्य किमतीने पोचविलं जात असल्याने दिवसेंदिवस हा प्रकार वाढत मोठ्या प्रमाणात चाललाय. त्यामुळे शासनाने मंजूर केलेला धान्य हे गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी वर्गाकडे न जाता मोठ्या व्यापाऱ्यांकडे जात असल्याने गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच येणारे रास्त भाव धान्य व्यापाऱ्यांना पोच करण्यासाठी धान्य एजंट रास्त भाव धान्य दुकानाच्या बाहेर घिरट्या घालत आहेत व खुल्या ऑटो रिक्षा व चारचाकी गाड्यांमध्ये रेशन मालाची पोती बदलून खुले आम वाहतूक करत आहेत. याकडे पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन यांचे जाणून बुजून लक्ष नसल्याने त्यांचे काहीतरी आर्थिक हितसंबंध असल्याचे जाणवत आहे. विविध हद्दीत रास्त भाव धान्य दुकानांवर डल्ला मारणाऱ्या तसेच गरिबांचा धान्य मोठ्या व्यापाऱ्यांना विकणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन रेशन माफियांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. शासनाचा रास्त भाव धान्य मोठ्या व्यापाऱ्यांकडे विकणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा समिती स्थापन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचेही सर्वसामान्य जनतेच्या वतीने दबक्या आवाजात बोलले जात आहे. रेशनिंगचा गहू, तांदूळ किंवा डाळ काळ्या बाजारात विक्रीचे मोठे रॅकेट शहरात कार्यरत आहे. विविध परिसरातील धान्य व्यापारी हे काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून धान्याचा काळा बाजार करतायत. त्यामुळे B&B न्यूजच्या हातात मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.